पिंपरी चिंचवडमधली एक बातमी आपण बघतोय। स्कॉर्पिओ गाडीतून 3 जणांनी महिलेचं अपहरण केलेलं आहे। पिंपरीतली ही घटना सीसीटीव्ही मध्ये चित्रित झाली आहे। हे दृश्य आपण सध्या बघतोय पिंपरी चिंचवडमधली। स्कॉर्पिओ गाडीमधून तिघांनी एका महिलेचं अपहरण केलं आणि त्या अपहरणाच्या वेळेची ही दृश्य आपण बघतोय। कौटुंबिक वादातून अपहरण झाल्याचा संशय आहे। पिंपरी चिंचवडच्या काळभोर नगर परिसरातून महिलेचं 3 जणांनी स्कॉर्पिओमध्ये अपहरण केलं। ही घटना सीसीटीव्ही चित्रित झाली आहे। मध्यरात्री 1च्या सुमारास जुन्या पुणे मुंबई महामार्गावरील काळभोर नगर इथून चालत जात असलेल्या महिलेला तिघांनी जबरदस्तीने उचलून स्कॉर्पिओमध्ये टाकलं आणि अपहरण केलं। महिला प्रतिकार करत असताना आपल्याला पाहायला मिळते। तिने आरडाओरडा सुद्धा केला। सीसीटीव्हीत अगदी स्पष्ट दिसते। तिघांनी या महिलेला बळजबरीने उचलून स्कॉर्पिओमध्ये टाकलं आणि अपहरण केलं। घटना सीसीटीव्ही चित्रित झाली आहे। कौटुंबिक वादातून अपहरण झाल्याचं कळतंय। या संदर्भात पिंपरी पोलिसात तक्रार नोंदवली गेली आहे। आणखी तपशील घेऊया। प्रतिनिधी तुषार जरेकर आपल्याशी जोडले गेलेत त्यांच्याकडून। तुषार, नेमका हा सगळा काय प्रकार होता आणि आता सध्या महिला नेमकी कुठे आहे? पोलिसांनी या सगळ्या प्रकरणाची दखल घेतली का? नक्कीच एकंदरीत जर आपण पाहिलं तर पिंपरी चिंचवडच्या काळभोर नगर परिसरातील हा संपूर्ण जो प्रकार आहे तो त्या ठिकाणी घडलेला आहे। महिलेला एकंदरीत 3 वाजता महिला त्या ठिकाणावरून जात असताना हा संपूर्ण जो प्रकार आहे तो घडल्याचं एकंदरीत पाहायला मिळते। सीसीटीव्ही मध्ये तसं संपूर्ण ही घटना कैद झालेली आहे। मात्र पिंपरी चिंचवड पोलीस ठाण्याच्या कोणत्याही पोलीस ठाण्याचा अशी तक्रार खरं तर कुठेही दाखल झालेली नाहीये। मात्र एकंदरीत जर यामध्ये जर आपण पाहिलं तर ही महिला आता दुसरा जो सीसीटीव्ही आता काही वेळापूर्वीच खरं तर पुढे आलाय त्यामध्ये दिसून येते की ही महिला त्याच स्कॉर्पिओ मधून त्याआधी उतरली होती आणि त्यानंतर तिला पुन्हा तिच्या घरचे घेऊन जात असतानाचा हा संपूर्ण जो संशय तो आता पोलिसांना आल्यानंतर पोलिसांनी कशा पद्धतीने चौकशी केली आणि त्यानंतर हा संपूर्ण जो अपहरणाचा प्रकरण आहे त्याच्यावरती पडदा पडल्याचं एकंदरीत पाहायला मिळतंय। जी, धन्यवाद दिलेल्या तपशिलांसाठी।